लक्ष्मीकांत देशमुख आपल्या समेत फोनवरून आपल्या संपर्कात आहे। सर, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतोय आणि या संदर्भात आत्ताच निर्णय झालाय। या निर्णयानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया म्हणजे अत्यंत आनंद वाटला, कारण ज्यासाठी आम्ही गेले 8-10 वर्ष सर्व मराठी साहित्यिक प्रयत्न करत होतो त्याला आज यश मिळालेलं आहे। खरं तर ह्याला खूप बराच उशीर झालेला आहे, पण देर आहे दुरुस्त आहे असं म्हणून आम्ही ह्याचं स्वागत करतो होतं। परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अभिजात भाषा दर्जा मिळाल्यामुळे सगळं काम संपत ही सुरुवात आहे। हो, बरोबर। केंद्र शासनानं अभिजात भाषा मंजूर दर्जा देताना काही सवलती दिल्या होत्या, काही निर्णय घेतले होते। ह्या भाषेचं संशोधन व्हावं, एक सेंटर ऑफ एक्सलन्स तयार व्हावं आणि सगळ्या भारतामधले जे विविध विद्यापीठामध्ये त्या भाषेच्या अभ्यासाचा एक सेंटर किंवा चेअर निर्माण करावी, या दृष्टीनं फारसं आता पण काम झालं इतर भाषेबद्दल ह्यापूर्वी ज्यांना दर्जा मिळाला होता त्याकडे केंद्राने लक्ष दिलं पाहिजे। त्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे। दुसरी बाब म्हणजे मराठी अभिजात भाषा झाली आहे तेव्हा त्याला काही निधी मिळणार होता, परंतु इतर भाषांना फारसा निधी आतापर्यंत मिळालेला नाहीये। त्यामुळे तो ते निधी द्यावा आणि त्याला मॅचिंग ग्रँट आपले महाराष्ट्र सरकार देऊ शकेल। समजा केंद्राचा निधी नाही मिळाला तरी महाराष्ट्र सरकारनं आता आपली मागणी मान्य झालेली आहे, तर अभिजात भाषेचा ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्यासाठी एक चांगला निधी दिला पाहिजे। कारण महाराष्ट्र सरकार हे प्रगत राज्य आहे, इथं बजेट चांगलं असतं तेव्हा आपण 1500 कोटी नक्की देऊ शकतो। तर तामिळनाडू सरकार आपल्या भाषेचे 1500 कोटी खर्च करतं, त्या महाराष्ट्रात काय अडचण जाऊ नये। आतापर्यंत बजेट हे 100 कोटीपेक्षा जास्त कधीच गेलेलं नाहीये, तर तो एक पाहायला पाहिजे। पण अभिजात भाषा झाल्यामुळे सप्रश्न असं नाहीये, मराठी भाषा अभिजात होतीच पहिल्यापासून। आज तिच्या फक्त शिक्कामोर्तब झाले आहे, परंतु आजच्या काळामध्ये आपली अभिजात मराठी भाषा ही ज्ञान भाषा कशी होईल आणि रोजगाराची भाषा कशी होईल ह्यासाठी प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे आजच्या तरुणाईसाठी। आणि मराठी भाषा धोरणामध्ये आमच्या समितीनं जो अहवाल दिलेला, जो शासन स्वीकारलेला आहे, तर काही तरतुदी आम्ही शिफारसी केलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी झाली तर खऱ्या अर्थानं अभिजात भाषा ही आजच्या काळाशी सुसंगत अशी ज्ञान भाषा होऊ शकेल, त्या दृष्टीने प्रयत्न व्हावा असं वाटतं। धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल देशमुख सर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।